बघा क्वेश्चन काय म्हणतोय, एकदम सोपा क्वेश्चन असतो हा. ठीक. युनिट नंबर 5 मधला वर्क एनर्जी प्रिन्सिपलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन वाचा इकडेच काय म्हणतो क्वेश्चन. अ ब्लॉक ऑफ 25 kg, म्हणजे हा जो ब्लॉक असणार हा किती किलोचा आहे, 25 किलोचा, इज रिलीज फ्रॉम द रेस्ट वर तो रेस्ट रिलीज फ्रॉम द रेस्ट ऑन द टॉप ऑफ द इन्क्लाइंड प्लेन ऍट पॉइंट ए. है ना, हा इन्क्लाइंड प्लेन असणार, ऍट पॉइंट ए वरून त्याला आपण काय करणार आहे, रिलीज करणार आहे ना. इट ट्रॅव्हल्स ऑन अन इन्क्लाइंड अँड कम टू रेस्ट ऍट पॉइंट सी. काय करेल तो, इथून ट्रॅव्हल करेल इन्क्लाइंड वरून, है ना, खाली येईल आणि आल्यावर काय करेल तो, त्याच्या एनर्जीमुळे तो पुढे पुढे सरकत सी पर्यंत जाईल, है ना, आणि सी वर आल्यावर तो थांबून जाणार. ठीक आहे. फाइंड द डिस्टन्स एक्स इट ट्रॅव्हल्स. आता बघा हे बी टू सी जो डिस्टन्स आहे ना, तो किती त्याने ट्रॅव्हल केला हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. अँड मॅक्सिमम व्हेलॉसिटी अटेंड ड्युरिंग द मोशन. म्हणजे बघा ए वर तर तो आपला रेस्ट वर आहे, बरोबर. बरं, इथं व्हेलॉसिटी तर झिरोच असणार आहे. त्यानंतर सी वर पण तो काय जाऊन थांबतोय, म्हणून तिथं पण व्हेलॉसिटी काय असणार आहे, झिरोच असणार आहे. तर मॅक्सिमम व्हेलॉसिटी तुम्हाला कुठे भेटेल, तर ऍट पॉइंट बी वर, जेव्हा तो एकदम वरून सरकून खालून येईल, है ना, खाली येईल ना तो, त्यानंतर तिथं काय भेटेल तुम्हाला, मॅक्सिमम व्हेलॉसिटी. तर बी पॉइंटची व्हेलॉसिटी फाइंड करायची ड्युरिंग इट्स मोशन. टेक म्यू के, मतलब कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन किती दिलं आहे, 0.3. रेफर द फिगर. अंडरस्टूड, एवढं समजलं प्रत्येकाला. क्वेश्चन आलं का लक्षात, कारण क्वेश्चन नाही आला तर मग काय उपयोग नाही तुमचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार, अप्लाय करावं लागणार वर्क एनर्जी प्रिन्सिपल, है ना. कारण तुम्हाला माहिती आहे वर्क एनर्जी प्रिन्सिपल इज नथिंग बट समेशन ऑफ वर्क डन, है ना, समेशन ऑफ वर्क डन ड्यू टू एनी फोर्स इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी फायनल मायनस इनिशियल. आता वर्क डन तुम्हाला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, है ना, आणि कायनेटिक एनर्जी काय ते हाफ एम पी स्क्वेअर जे काय असेल नसेल ते, है ना. आपल्याला मेनली काय फाइंड करायचं आहे, व्हेलॉसिटी आणि हे डिस्प्लेसमेंट किती असणार तेवढंच फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार, मोशन कन्सिडर करावं लागणार. मोशन कन्सिडर करताना कसे मोशन कन्सिडर करणार, ए टू बी आणि बी टू सी अशा पद्धतीने तुम्ही काय करणार, तर मोशन कन्सिडर करणार. ठीक आहे. ए टू बी आणि बी टू सी. चला पुढे बघू आपण याला कसं करता येईल. तर पहिले अगोदर काय करायचं की एक रफ आपल्या एफबीडी आपली काढून ठेवायची. बघा, अ ब्लॉक ऑफ मास, किती मास त्याचा, 25 किलो, म्हणजे 25 किलो व्हर्टिकली डाऊनवर्ड आपण दाखवायचं त्याला, बरोबर. आता 25 किलो आहे, तर किलोचं आपल्याला वेट करायचं, तर कसं करणार, मल्टिप्लाय बाय 9.81. एवढं आलं लक्षात, है ना. आता मेन एफबीडी बनवू आपण, चला. स्टेप नंबर 1, ड्रॉ एफबीडी. स्टेप नंबर 1, ड्रॉ एफबीडी. ठीक आहे. आपण या ठिकाणी एफबीडी बनवू. हे बघा, असं आपलं इन्क्लाइंड हॉरिझॉन्टल सरफेस अँड देन इन्क्लाइंड सरफेस. ठीक आहे. आणि याच्यावर काय केलं आपण, या ठिकाणी एक बॉक्स ठेवलाय. ठीक. हो. तर आता याच्या पोझिशन बघा, इथं जो ठेवलाय त्याचे पोझिशन आहे ए, है ना, आणि ए या ठिकाणी आहे बी आणि या ठिकाणी आहे सी. इथे याला आपण ए नाव देऊ, ए. ठीक. आता याचा जो मास आहे तो कसा व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट करणार, किती असणार तो, 50 किलो, सॉरी 25 किलो मल्टिप्लाय बाय 9.81. ठीक आहे, हे झालं वेट. ओके. ए पॉइंट बी पॉइंट. आता इथं बघा अजून काय काय दिलं त्यांनी, की ए टू बी मधला डिस्टन्स किती आहे इन्क्लाइंड, बघा इन्क्लाइंड डिस्टन्स किती ए टू बी मधला. अरे आवाज येतोय का नाही, 10 मीटर. 10 मीटर. मग बोलत चला. ठीक आहे. किती मीटर आहे, 10 मीटर. ए टू बी मधला डिस्टन्स किती आहे, 10 मीटर. 10 मीटर. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या की यानं जो इन्क्लाइंड हॉरिझॉन्टल सोबत अँगल वाला इन्क्लाइंड सरफेस ना, तो किती आहे, बोला रे. 40 डिग्री. 40 डिग्री. ठीक आहे, 40 डिग्री त्याने इन्क्लाइंड सोबत अँगल बनवलेला आहे. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, काय करायचं माहिती का, की या इन्क्लाइंड सरफेसलाच एक पॅरलल
लाईन मारायची है ना, डॉट डॉट मध्येच मारायची त्याला, बाकी काही करू नका. ठीक आहे. आणि त्या पॅरलल लाईन जी मारली तुम्ही त्याला काय करायचं, एक परपेंडिक्युलर लाईन मारायची. ठीक आहे. आता परपेंडिक्युलर लाईन म्हणजे डॉट डॉट मध्येच मारा आणि नीट अँड क्लीन काढा, जेणेकरून तुम्ही स्वतः कन्फ्यूज नाही होणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हा ब्लॉक एका इन्क्लाइंड सरफेसवर ठेवलाय, तर सरफेसवर जर का ब्लॉक ठेवला असेल तर त्याला ही जी काही ऍक्शन होते इथं बघा, याला या सरफेसवर याचे काहीतरी ऍक्शन भेटणार आहे. त्या ऍक्शनला काहीतरी रिॲक्शन यायला पाहिजे की नाही सरफेसवरून, बरोबर आहे का? तर ते कशी भेटणार, परपेंडिक्युलर टू द सरफेस. ऍक्शनला रिॲक्शन कशी भेटणार, परपेंडिक्युलर टू द सरफेस. तर रिॲक्शन कशी भेटणार या पद्धतीने आर. ठीक आहे, समजते एवढं? आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की जो अँगल ह्या इन्क्लाइंड सोबत बनवलेला असतो हॉरिझॉन्टलने, तोच अँगल या ठिकाणी आपल्याला हे जे वेटचं कंपोनंट आहे आणि तो रिॲक्शनचा कंपोनंट आहे त्याच्यासोबत तुम्हाला सेम अँगल भेटतो. तर तो अँगल किती भेटणार, 40 डिग्री. किती भेटणार रे, बोला रे, 40 डिग्री आहे का? 40 डिग्री. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे आपल्याला काय करावं लागणार, कंपोनंट ड्रॉ करावं लागणार 40 डिग्रीचे, है ना. किती येणार ते, जो व्हर्टिकली डाउनवर्ड असणार तो किती येणार, 25 इंटू 9.81 इंटू कॉस ऑफ 40 डिग्री, आणि जो असा असणार तो 25 इंटू 9.81 इंटू साइन ऑफ 40 डिग्री. आला का हे लक्षात तुमच्या? हम्म. हो सर. आता इथं लक्ष द्या की ज्या टायमाला हा बॉक्स खाली जाईल, बॉक्स काय करेल, स्लाइड होऊन खाली जाईल, तर मला एक सांगा, जर का तो खाली जात असेल तर त्याचं फ्रिक्शन कुठे लागणार, मागे फ्रिक्शन लागेल मागे सर. लागणार, बरोबर, म्हणजे वरच्या त्या डिरेक्शनला, है ना. तर आपण त्या फ्रिक्शनला पण दाखवून देऊ. तर हे बघा इथं कुठेतरी असं फ्रिक्शन लागणार, बरोबर, फ्रिक्शनल फोर्स दिसतंय एवढं सगळं प्रत्येकाला. हो सर. आता अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला काय करावं लागणार या ठिकाणी, की याचा व्हर्टिकल डिस्टन्स जे असणार ते फाइंड आउट करून घ्या. बघा इथं तो किती भेटणार तुम्हाला, असं इथून ते इथपर्यंत, तर 10 साइन 40 डिग्री. किती भेटणार, 10 साइन 40 डिग्री. हे कसं आलं, तर इकडे बघा, बेसिक लक्ष घ्या की ए टू बी चा जो डिस्टन्स आहे फ्रॉम ए टू बी किती आहे, 10 मीटर. ठीक आहे. आणि त्याचा जो अँगल देऊन ठेवला तो किती आहे, 40 डिग्री. अँगल किती रे, 40 डिग्री. तर तुम्ही जे रिझोल्यूशन करतात ना, तेच कन्सेप्ट जर का तुम्ही इथे यूज केला तर तुम्हाला माहिती पडेल की हे जे भेटणार तुम्हाला 10 साइन 40 भेटणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जो हॉरिझॉन्टल असणार डिस्टन्स तो किती भेटणार, 10 साइन 40. एवढं आलं का लक्षात तुमच्या, की हे 10 साइन 40 मी या ठिकाणी कसं घेतलं, व्हर्टिकल डिस्टन्स. बघा ए टू बी हो किती सर. आहे, 10 मीटर. ठीक आहे. ए टू बी किती आहे, 10 मीटर. आणि त्याचा 40 डिग्रीचा अँगल बनवतो, बरोबर. तर मग व्हर्टिकल किती डिस्टन्स येणार, तर 10 साइन 40, आणि हॉरिझॉन्टल किती येणार, तर 10 साइन, सॉरी 10 कॉस येईल बरं, तिथं साइन नाही. कॉस. हा, हे बोलत चला रे, 10 कॉस 40, 10 कॉस 40. आलं एवढं लक्षात प्रत्येकाच्या? हॅलो. हो सर. हो सर. येस सर. बीडी बघा आता, बीडी समजली प्रत्येकाला? एक मिनिट. हॅलो. अरे तर मीटिंग जॉईन कर ना. हा, ठीक आहे ठीक आहे. हा, बघा, ज्या टायमाला हा बॉक्स ए टू बी ला खाली खाली येईल, है ना, तर फ्रिक्शन त्याला वर लागणार, बरोबर. आता हा एका इन्क्लाइंड सरफेसच्या टॉपवर ठेवलेला आहे, बरोबर. तर टॉपवर ठेवल्यामुळे तिथं त्या ठिकाणी त्याच्याकडे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असणार बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी, बरोबर ना. येतं लक्षात? तर मग या ठिकाणी तुम्ही काय करायचं, स्टेप नंबर 1 मध्ये जेव्हा तुम्ही एफबीडी ड्रॉ केली की त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं, मोशन कन्सिडर करायचं. काय करणार, तर मोशन कन्सिडर करणार, मोशन कन्सिडरेशन.
आता मोशन कुठून कुठून कन्सिडर करणार? तर बघा हे जे काही चाललंय कारभार ते कुठून चाललंय तर ए टू बी आणि बी वरून सी. तर याला थोडं तोडून घ्यायचं. ए टू बी पहिले मोशन कन्सिडर करायची. कन्सिडर मोशन फ्रॉम ए टू बी. कुठून कुठून करणार तर ए टू बी. बघा ए टू बी जाताना आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी आपल्याला बी च्या ठिकाणची व्हेलॉसिटी फाइंड करायची. काय फाइंड करायची? व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी. आता इनिशियली काय आहे? तो रेस्टवर आहे. इनिशियली कुठे रे? रेस्टवर आहे बरोबर. तर इनिशियल जर का रेस्टवर असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए काय असणार? 0 बरोबर. आणि तो आपला सरकत 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 खाली येणार आहे. ठीक आहे. तर इथं बघा आपण काय करणार आहे? आपल्याला वर्क एनर्जी प्रिन्सिपल अल्टिमेटली अप्लाय करायचं आहे. तर मग सर्वात अगोदर काय करायचं याच्यामध्ये ए करायचं वर्क डन कॅल्क्युलेशन. वर्क डन MGH. कॅल्क्युलेशन. ठीक आहे. तर मला एक सांगा की वर्क डन कोणाकोणामुळे होते? जेव्हा तो ए पासून बी वर येईल तर मग वर्क डन कोणाकोणाकडून होणार आहे त्याच्यावाला? बोला. वर्क डन इज नथिंग बट ग्रॅव्हिटी. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ग्रॅव्हिटी फ्रिक्शन. ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीमुळे सर. आणि फ्रिक्शन बरोबर. कारण जेव्हा तो खाली येईल त्याच्यावर फ्रिक्शन कुठे वर ऍक्ट करणार. आणि तो वर. एका प्लॅन सरफेसच्या टॉप वर ठेवलेला असल्यामुळे ऍट पॉइंट ए त्याच्यावर काय ऍक्ट करणार? ग्रॅव्हिटी. तर वर्क डन ड्यू टू सर्वात अगोदर आपण काय करू? ग्रॅव्हिटी. वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नथिंग बट मास इंटू MGH. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट एच बरोबर. तर मास किती येस सर. बोला? 25 किलो. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असणार? 9.8 वर. ट्वेंटी आणि इथं हाईट 25 इंटू कोणती नाईन घेणार? पॉईंट जी व्हर्टिकल हाईट आपण काढली ना ही वाली, ती हाईट घ्यायची बरं का. है ना? का 10 मीटर घ्यायचं आपण? अरे बोला रे. आपण ग्रॅव्हिटी 10 cos 40 सर. 10 cos 10 40. cos 40 घ्यायचं आहे ना. जे व्हर्टिकल हाईट असणार तीच घ्यायची. आलं लक्षात? म्हणून आपण हे 10 sin 40 काढून ठेवलं अगोदरच. तर किती येईल ते? 10 sin 40. किती येते बोला? 1576.43. बाकी मेंबर तुम्ही झोपले का रे? 1576. किती? 1576.43. हा. फिफ्टीन सेवन्टी 1576.43 काय येणार फोर थ्री. युनिट? न्यूटन मीटर. है ना? युनिट काय येणार? न्यूटन मीटर. दुसरं कॅल्क्युलेशन काय करणार तर वर्क डन ड्यू टू? बोला. फ्रिक्शनल फोर्स. वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. तो फ्रिक्शनल वर्क डनचा फोर्स. सिम्बॉल काय आहे? यू. वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. तो वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग बट फ्रिक्शनल फोर्स मल्टीप्लाय बाय बोला रे डिस्प्लेसमेंट. R × S. हा डिस्प्लेसमेंट आलं लक्षात. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती की फ्रिक्शन जर का तो ब्लॉक खाली येत असेल तर फ्रिक्शन कुठे लागणार? बॅक साईडला आहे ना. बरोबर आहे ना. हा जर का ब्लॉक इथून खाली येत असेल तर फ्रिक्शन कुठे लागणार? बॅक साईडला ना त्याच्या. त्याला अपोज करेल ना तो खाली जाण्यापासून. तर मग त्याला काय घ्यायचं हमेशा? निगेटिव्ह. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून माहिती आहे की फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला एक गोष्ट अजून माहिती आहे की फ्रिक्शनल फोर्स काय असतो? अरे म्यू फ्रिक्शनल इंटू आर. फोर्स म्यू इंटू आर. म्यू इंटू आर. येते ना लक्षात? तर म्यू किती असणार? म्यू किती दिला आपल्याला? 0.3. हे बघा इथे देऊन ठेवलं 0.3 म्यू के. ठीक आहे. तर म्यू के किती येणार? 0.3 इंटू आर. आर म्हणजे नॉर्मल रिएक्शन बरोबर आहे का? या ठिकाणची नॉर्मल रिएक्शन आर बरोबर आहे ना? आर ए. RA. हा तर आर ए किती भेटणार तुम्हाला? समेशन एफ ऑफ वाय जेव्हा करणार तुम्हाला तेव्हा आर ए भेटणार बरोबर आहे का? पण हे बघा डायरेक्ट पण घेतलं तरी चालतंय की आर ए जे भेटणार ते नथिंग बट याचा जो हा व्हर्टिकली डाऊनवर्ड कंपोनंट आहे ना हा 25 9.8चा 25 × 9.8चा जो काय व्हर्टिकली डाऊनवर्ड कंपोनंट तोच त्याला ऍक्शनला इक्वल अँड अपोजिट रिएक्शन तुम्ही डायरेक्ट घेऊन टाकायचं 25 × 9.81 × cos of 40 बरोबर. तर मग तिथं काय येणार? 25 × 9.81 × cos of 40. This is nothing but what? Reaction at point A, equal and opposite. Yes, sir. आणि त्याच्यानंतर इथं
हा जेव्हा ए पासून बी पर्यंत ट्रॅव्हल करणार, दिस इज नथिंग बट अ डिस्प्लेसमेंट ना. फ्रिक्शनल फोर्सची डिस्प्लेसमेंट किती होणार मग? 10 मीटर. ए टू 10. बी चा डिस्टन्स किती दिलाय? 10 मीटर, बरोबर. तर इथं 10 करायचं आणि सांगा मला किती येते आन्सर? -563.62. -563.62 62. न्यूटन मीटर. एवढं लक्षात आलं का तुमच्या प्रत्येकाच्या? हो सर. त्याच्यानंतर बघा पहिली स्टेप काय होते आपली? वर्क डन कॅल्क्युलेशन, बरोबर. आता आपल्याला वर्क एनर्जी प्रिन्सिपल अप्लाय करायचं, तर दुसरी स्टेप काय असणार याच्यामध्ये आपल्याला? एनर्जी. कायनेटिक एनर्जी. बरोबर. एनर्जी कॅल्क्युलेशन मध्ये पण कोणती एनर्जी? तर एनर्जी कॅल्क्युलेशन. तर कोणती एनर्जी घेणार? फक्त आणि फक्त कायनेटिक एनर्जी, है ना. कायनेटिक एनर्जी. तर इनिशियल कायनेटिक एनर्जी मधलं कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए किती असणार बरं? सांगा बरं. हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी ऍट पॉइंट ए त्याचं स्क्वेअर. किती येणार सांगा? बघा इनिशियली तो ऍट रेस्ट वर आहे, ऍट पॉइंट ए वर तो रेस्ट वर आहे, म्हणून वेलॉसिटी किती असणार आहे पॉइंट वर? 0. है ना. तर मग तिथं पुट डाऊन करा की हाफ मास किती आहे? 25 इंटू 0, व्हॅल्यू किती येणार? 0. सिमिलरली दुसरं काय घेणार आपण? कायनेटिक एनर्जी ऍट पोझिशन बी. किती येणार ती? हाफ मास इंटू वेलॉसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर, बरोबर. तर तो किती येणार बघा इथं? हाफ मास किती आहे? 25 इंटू वेलॉसिटी तुम्हाला माहिती नाही. नाव द थर्ड स्टेप इज व्हॉट? की अप्लाय वर्क वर्क एनर्जी एनर्जी प्रिन्सिपल. प्रिन्सिपल. वर्क एनर्जी प्रिन्सिपल काय म्हणतो आपलं बघा इथं? की समेशन ऑफ वर्क डन ड्यू टू एनी फोर्स, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? फायनल मायनस इनिशियल. फायनल म्हणजे कुठे? तो ए पासून बी वर जातोय ना, म्हणून फायनल काय झालं? बी. आणि इनिशियल बी. काय झालं? बी. कायनेटिक एनर्जी ऍट पोझिशन ए. ए. बरोबर. गुड गुड. तर मग बघा फोर्सेसची ऍडिशन करायची. तर पहिला फोर्स कोणता? ग्रॅव्हिटी, है ना. पहिला फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटी. तो किती आहे? 1576.43, है ना. आणि फ्रिक्शनल फोर्सची पण ऍडिशन करावं लागेल, ते किती आहे? 563.62, है ना. तर मग आपण याच्या दोघांची ऍडिशन करू. 1576.43. तर इथं बघा ऍडिशन बघा. 1576.43. आता फ्रिक्शनल फोर्सची ऍडिशन करायची, पण फ्रिक्शनल फोर्स हमेशा कसा असतो? निगेटिव्ह. तर 563.62 इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी किती असणार? हाफ 25 इंटू व्ही बी चा स्क्वेअर. बघा इथनं घेतलं बरं काही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू इथनं घेतली, इथं टाकली, पुट केली. आणि कायनेटिक एनर्जी ऍट पोझिशन ए किती असणार? 0. इथं बघा, मग आपण त्याला 0 पुट केलो, -0. तर ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही शिफ्ट सॉल्व्ह करणार, तर तुम्हाला वेलोसिटी ऍट पोझिशन बी भेटेल, है ना. शिफ्ट सॉल्व्ह करा, वेलोसिटी ऍट पॉइंट बी सांगा किती येते. का सिम्प्लिफाय करू त्याला? सर 81.02. बाकी मेंबर? सर 9 येत आहे. तो करा ना, करा काय. 81.02. बाळा त्याला अंडर रूट मध्ये टाक. हा सर, त्याचं स्क्वेअर रूट 9. सेकंड 9 मीटर पर सेकंड. दिस इज नथिंग बट अ वेलोसिटी ऍट पोझिशन बी. आता बघा हा काय झाला? आपण मोशन कन्सिडर करून पर्यंत केली. स्टेप नंबर 2 मध्ये मोशन कन्सिडर केली फ्रॉम ए टू बी. ए टू बी वर जर आपण कन्सिडर केली, तर आपण काय काय तिथं वर्क एनर्जी प्रिन्सिपल अप्लाय केलं. वर्क एनर्जी प्रिन्सिपल अप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार? वर्क डनचे कॅल्क्युलेशन करावं लागणार. वर्क डनचे कॅल्क्युलेशन म्हणजे वर्क डन कोणाकोणामुळे होतंय? तर वर्क डन बघा, एक पहिला वर्क डन होतंय ते एका हाईटवर ठेवल्यामुळे, ग्रॅव्हिटीमुळे, म्हणजे वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्याच्यामुळे तो जेव्हा तो खाली येईल, तर त्याचं फ्रिक्शन कुठे लागणार? वर.
है ना, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला लागणार म्हणून वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. मग आपण काय करतो, वर्क एनर्जी प्रिन्सिपलला समेशन ऑफ वर्क डन करतो इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणून कायनेटिक एनर्जी चेंज म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए मायनस कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी असं करतो आपण ना. फायनल मायनस इनिशियल करायचं, ए मायनस बी नाही, बी मायनस ए करायचं. आलं एवढं लक्षात. तर एकदम इझी स्टेप होती इथपर्यंत. आता काय करायचं, जेव्हा तो बॉक्स या ठिकाणी येईल, कुठे येईल तो, ऍट पॉइंट बी, आणि बी टू तो काय जाईल सी. तर तिथून बी पासून तर सी पर्यंतच्या या ठिकाणचा आपल्याला डिस्टन्स त्यांनी फाइंड आउट करण्याचा टास्क आपल्याकडे दिलेला आहे, है ना. आणि अजून एक गोष्ट त्यांनी विचारलेली होती की वेलॉसिटी मॅक्सिमम कोणत्या पॉईंटवर भेटणार. ए वर तर झिरोच असणार, त्यानंतर बी वरची आता वेलॉसिटी आपण फाइंड केली आणि सी वर जाऊन तो थांबणार म्हणून परत झिरो असणार. तर वेलॉसिटी मॅक्सिमम ऍट पॉइंट कुठे भेटणार, तर बी या पॉइंटवर भेटणार. आलं एवढं लक्षात तुमच्या. This is nothing but हो the सर. maximum velocity. Maximum velocity. ठीक आहे. आता बघा स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3. Consider motion from B to C. Consider motion from B to C. आता B to C आपल्याला मोशन कन्सिडर करायचं, तर आपण एक वेळेस पहिले त्याची एक FBD काढून घेऊ. तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवतो बघा. इथं एक रफ मध्ये FBD हे बघा, या ठिकाणी असं एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे. हा सपोज करा की पॉईंट बी आहे आणि हा सपोज करा की पॉईंट सी आहे. काय होतं की पॉईंट बी वर येऊन तो थांबलेला आहे, बरोबर. मग थांबला नाही तो, ऍक्च्युअली बी वरून सरकत सरकत तो सी वर जाईल. ठीक आहे. तर इथे लक्ष द्या, FBD बरं का, थोडं व्यवस्थित लक्ष द्या. दिस इज नथिंग बट पोझिशन बी. ठीक आहे. याचा जो वेट लागणार आहे तो किती असणार, 25 इंटू 9.81 डाऊनवर्ड, वर्टिकली डाऊनवर्ड. 25 इंटू 9.81. ठीक आहे. आणि तो बी पासून तर सी पर्यंत सरकत सरकत जाणार, तोच आपल्याला डिस्टन्स विचारलेला आहे. त्यानंतर वेलॉसिटी ऍट पॉईंट बी आपण फाइंड केली, किती आली ती 9 मीटर पर सेकंद. आणि वेलॉसिटी ऍट पॉईंट सी म्हणजे काय, तो काय होणार, तिथे जाऊन तो थांबणारच आहे. म्हणजे वेलॉसिटी ऍट पॉईंट काय होणार, सी ला 0 असणार, बरोबर. आता याच ठिकाणी जर का तुम्हाला बी पॉईंट जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं, तिथे इथे बॉक्सच्या वेटमुळे काहीतरी ऍक्शन होणार, तर मग ऍक्शनला काही ना काही रिॲक्शन ऍट पॉईंट बी भेटणार. तर सपोज करा की रिॲक्शन ऍट पॉईंट बी भेटणार आर बी. किती भेटणार, आर बी. तर या ठिकाणी आपल्याला परत वर्क एनर्जी प्रिन्सिपल अप्लाय करायचे. तर सर्वात पहिली स्टेप काय असते आपली, वर्क डन कॅल्क्युलेशन. वर्क डन कॅल्क्युलेशन. आता वर्क डन कॅल्क्युलेशन मध्ये वर्क कोणाकोणामुळे होणार ते बघायचं. आता हा जो बॉक्स आहे तो कुठे टॉपवर ठेवलाय का, कुठे आहे का हाईटवर ठेवलाय का, तर वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी नाही येणार. ह्याच्यावर फक्त वर्क काय होणार की हा बी पासून सरकत 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 पुढे जाणार, तर पुढे जाता 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 त्याच्यावर काय लागणार, फ्रिक्शन बॅक साईडला लागणार, म्हणून वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनच येणार, है ना. तर वर्क डन ड्यू टू काय येणार, फक्त आणि फक्त फ्रिक्शन. तर वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन, वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन इज नथिंग बट मायनस फ्रिक्शनल फोर्स ऍट पॉइंट बी ना, इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपला एक्स. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आपण काय डिनोट केलंय, एक्स ने. तर बघा फ्रिक्शनल फोर्स काय असणार, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन आर बी इंटू डिस्प्लेसमेंट एक्स. आता म्यूची व्हॅल्यू तुम्हाला माहिती 0.3 इंटू आर बी किती येणार, 25 इंटू 9.81. ऍक्शनला म्हणजे इक्वल आहे ना, अपोजिट. बघा नाही तर 25 इंटू 9.81 ऍक्शन होते, तर रिएक्शन त्याला कितीच भेटणार, सेम टू सेम भेटणार ना, 25 इंटू 9.81 इंटू इंटू काय असणार इथे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट एक्स. आता हे झालं वर्क डन. वर्क डन नंतर आपण पुढची स्टेप काय करतो, तर कोणतं कॅल्क्युलेशन करतो, एनर्जी कॅल्क्युलेशन. दुसरं काय असणार, एनर्जीचं कॅल्क्युलेशन. एनर्जी कॅल्क्युलेशन. ठीक आहे. एनर्जी कॅल्क्युलेशन कसं करणार आपण, या ठिकाणी बघा, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी इज नथिंग बट हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी ऍट पॉइंट बी. तर हाफ इंटू मास किती, 25 इंटू वेलॉसिटी ऍट पॉइंट बी किती बोला, 9चा 9 मीटर पर सेकंड. 9 मीटर पर सेकंद. तर किती येते, इंटू 9चा स्क्वेअर, तर हे भेटणार तुम्हाला 1012.5, है ना, 1012.5, है ना. हे झालं कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. हो सर. कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी किती येणार,
हाफ इंटू मास इंटू वेलोसिटी ॲट पॉइंट सी चा स्क्वेअर. वेलोसिटी ॲट पॉइंट सी किती असणार सांगा बरं मला. 0. 0. तर मग कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट सी किती भेटणार 0. आता याच्यानंतर तिसरं काय करायचं, फक्त स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करणार, म्हणजे स्टेप नंबर 3च्या 3 मधलं पार्ट बरं का. काय करणार, अप्लाय वर्क एनर्जी प्रिन्सिपल. जेव्हा तुम्ही आपला वर्क एनर्जी प्रिन्सिपल करणार तर काय असणार, समेशन ऑफ वर्क डन ड्यू टू एनी फोर्स है ना. समेशन ऑफ वर्क डन ड्यू टू एनी फोर्स इज नथिंग बट चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी बघा म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल करायचं बरं का. फायनल कुठे राहणार आहे सी वर आणि इनिशियल कोणती बी वर है ना. याच्यात कन्फ्युज नाही करायचं, नाही तर तुमचं प्लस मायनसचा घोड होईल. फायनल किती कुठे असणार, तर फायनल म्हणजे ॲट पॉइंट सी मायनस इनिशियल म्हणजे ॲट पॉइंट बी. तर बघा फोर्स है ना, समेशन ऑफ वर्क डन ड्यू टू एनी फोर्स. तर कोणत्या फोर्समुळे वर्क डन होतं, फक्त आणि फक्त फ्रिक्शनमुळे, बाकी तर कोणतं लागतच नाही त्या ठिकाणी. तर आपण याला घेऊ डायरेक्ट पूर्ण टोटल तिथं, minus 0.3 into 25 into 9.81 into x is nothing but kinetic energy किती आहे at point C 0 minus kinetic energy at point B 1012.5. आता जर का तुम्ही इथं चेक केलं तर हे मायनस मायनस गेट कॅन्सल आणि x ची व्हॅल्यू किती येते थोडं सांगा मला. 137.61. हम्म? करून घ्या 137.61. बाकी मेंबर. 13.76. 13.76 मीटर. समजलं एवढं. तर तो किती डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल करणार, तर बी पासून सी वर 13.76 मीटर. इथं बघा लक्ष द्या की जेव्हा ए पॉइंट वरून आपण त्याला सोडणार आहे तर 10 मीटर पर्यंत घसरत घसरत खाली येईल आणि आल्यावर काय करणार, तो बी पासून सी पर्यंत जाईल. तर किती दूर पर्यंत जाईल तो 13.76 मीटर. आणि वेलोसिटी ॲट पोझिशन 9 मीटर पर सेकंड. दिस इज नथिंग बट द मॅक्सिमम वेलोसिटी. आता कोणाला डाऊट आहे तर विचारा.